कॅमेरामॅन आणि कार्टूनिस्टची युती झाली असे एक जण म्हणाला। मुख्यमंत्री फडणवीसांचा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंना टोला। महायुतीच्या भीतीने ठाकरे बंधू एकत्र, फडणवीसांची टीका। उद्धव ठाकरेंच्या मुंबईमधील शाखांना भेटी। फडणवीस, तुम्ही हिंदू आहात की नाही ते आधी सांगावं। मुंबईचा महापौर मराठी आणि हिंदू होणार, या फडणवीसांच्या वक्तव्यानंतर ठाकरेंनी डिवचलं। दोन चिरंजीव काम करतायत, आता कुठेतरी थांबायला हवं। सिंधुदुर्गातील मेळाव्यादरम्यान नारायण राणेंकडून राजकीय निवृत्तीचे संकेत। भल्याभल्यांना पुरून उरलोय, राणेंना कुणीही संपवू शकत नाही। नारायण राणेंचा विरोधकांवर पलटवार। राणे कुटुंब कायम एकत्र राहणार, कोणतंही वैर नाही। नितेश राणे आणि निलेश राणेंच्या राजकीय वादावर नारायण राणेंचं हे वक्तव्य। विदर्भामध्ये मुख्यमंत्र्यांच्या प्रचाराचा सुपर संडे। चंद्रपूरसह अमरावतीमध्ये फडणवीसांचा रोड शो, तर अकोल्यात जाहीर सभा। अमरावतीत भुयारी गटार, महापालिका, इमारती यासह जी कामं हाती घेतली आहे ती पूर्ण करूच, फडणवीसांचं जनतेला आश्वासन। अकोला महापालिका निवडणुकीत महायुती 60 पारचं टार्गेट पूर्ण करेल। अकोल्यातील प्रचार सभेत मुख्यमंत्र्यांकडून विजयाचा विश्वास व्यक्त। सत्तेचा अमरपट्टा घेऊन कुणीच आलेला नाही। पश्चिम बंगालमध्ये बिनविरोधाला आक्षेप, महाराष्ट्रात का नाही? राज ठाकरेंचा भाजपला सवाल। जनतेच्या कोर्टात आमचे उमेदवार निवडून आलेत, बिनविरोधवरील आक्षेपावर फडणवीसांचं उत्तर। कालपर्यंत ईव्हीएम बोलणाऱ्यांनी आता बिनविरोध सुरू केलाय। बिनविरोध निवडीबाबतच्या विरोधकांच्या आक्षेपानंतर फडणवीसांचं हे प्रत्युत्तर। राज्यात झुंडशाही सुरू, लोकशाही संपली। दमदाटी करणाऱ्या राहुल नार्वेकरांचं निलंबन करा, गुन्हा दाखल करा। उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल। बिनविरोध निवड झालेल्या वॉर्डाची प्रक्रिया रद्द करून पुन्हा निवडणुकीची मागणी। मुंबईकरांसाठी शब्द ठाकरेंचा, ठाकरे बंधूंकडून शिवशक्तीचा वचननामा जाहीर। 20 वर्षांनंतर राज ठाकरे शिवसेना भवनात। मुंबईचा महापौर मराठी होणार, राज ठाकरेंकडून पुनरुच्चार। हा वचननामा नाही, अपचननामा। आम्ही भ्रष्टाचाराचा कारनामा म्हणून पुस्तक काढणार आहे। ठाकरे बंधूंच्या वचननाम्यावर आशिष शेलार यांची टीका। मुंबईमध्ये उद्धव ठाकरेंना भाजपचा धक्का, माजी महापौर शुभा राऊळ यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश। उद्धव ठाकरेंचा भाजपच्या मुंबई अध्यक्षांवर जोरदार हल्लाबोल। ठाकरेंकडून अमित साटम यांच्यावर टीका करताना चाटम असा त्यांचा उल्लेख। उद्धव ठाकरेंनी मला नाही तर प्रत्येक मराठी माणसाला शिवी दिली, अपमान केला। उद्धव मामूंचा महापौर झाल्यास मुंबईचा पाकिस्तान होईल, अमित साटम यांचा हा पलटवार। मुंबईमध्ये प्रचारावेळी ठाकरे बंधूंचे आणि महायुतीचे कार्यकर्ते आमनेसामने। उद्धव ठाकरे आल्यावर शिंदेंच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी। मुंबईमधील प्रभाग क्रमांक 11 मध्ये कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणा। चौकशी आयोगाच्या मान्यतेशिवाय बिनविरोध पार पडलेल्या जागांबाबत निकाल जाहीर करू नका, राज्य निवडणूक आयोगाचे आदेश। बिनविरोध निवडणुकीचा अहवाल राज्य निवडणूक आयोगाला पाठवावा लागेल। अमित ठाकरेंसमोर मृत बाळासाहेब सरवदेंच्या मुलांचा टाहो, तर कुटुंबियांचा आक्रोश। मुख्यमंत्र्यांनी एक दिवस प्रचार सोडून सरवदेंच्या कुटुंबियांना येऊन भेटावं, अमित ठाकरेंची मागणी। पुण्यातून कोयदा गँग आपल्याला नष्ट करायची आहे, संपूर्ण शहराचा चेहरा मोहरा बदलायचा आहे। बालेवाडीतील सभेतून उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं हे वक्तव्य समोर। सादिक कपूर आत्महत्या प्रकरणामध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा पुण्यातील उमेदवार अडचणीत, फारुख इनामदारसह चौघांविरोधात गुन्हा दाखल। सादिक यांच्या सुसाईड नोटमध्ये फारुख इनामदार यांचा उल्लेख। ठाण्यात बिनविरोधसाठी महाविकास आघाडीच्या उमेदवारांवर दबाव, पालिकेनेच मनसे उमेदवाराला शिंदेंच्या बंगल्यावर नेलं, तर व्हिडिओ दाखवत अविनाश जाधवांचा दावा। अर्ज माघारी घेणारे अनेक उमेदवार पळून गेल्याचाही दावा।